नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय महत्त्वाचे असे 20 MCQज डिस्कस करणार आहे। हे सगळे MCQज पार्ट्स ऑफ स्पीच या टॉपिकवरती आधारित आहे। 11th स्टँडर्डच्या ॲडमिशनसाठी जी CET दिलेली आहे त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि इंग्लिशमधलं लँग्वेज स्टडी हा आपण इथे टॉपिक बघणार आहोत आणि त्याच्या अंडर टोटल तुम्हाला 33 सब टॉपिक्स दिलेले आहेत। त्यातील 13 नंबरचा जो टॉपिक आहे तो आहे पार्ट्स ऑफ स्पीच। तर आपण बघूया 20 इम्पॉर्टंट MCQज बेस्ड ऑन पार्ट्स ऑफ स्पीच। 8 पार्ट्स ऑफ स्पीच येणं गरजेचं आहे आणि त्याचं मीनिंग माहिती असणं गरजेचं आहे। यावर ते शक्यतो तुम्हाला कुठल्या पद्धतीनं आयडेंटिफाय करायचं आहे असे क्वेश्चन्स यामध्ये येऊ शकतात। म्हणजे एखादं सेंटेन्स दिलेलं असेल, त्यात अंडरलाइन केलेला एखादा वर्ड असेल आणि त्याचं पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। त्यामुळे प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच जे आहे, मग नाऊन असेल, वर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडवर्ब असेल, कंजंक्शन असेल, प्रिपोजिशन असेल, इंटरजेक्शन असेल, या सगळ्यांच्या तुम्हाला डेफिनेशन्स माहिती पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे। तर क्वेश्चन 1 आपला स्क्रीनवरती आहे, तर आपण याचा बघूया काय मीनिंग आहे। सगळ्यांनी क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं आहे। क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच। सो आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स। आता अंडरलाइन वर्ड म्हणजे कुठला? या सेंटेन्समध्ये जो वर्ड दिलेला आहे, सेंटेन्स आहे माय ब्रदर हॅज गिफ्टेड मी अन इंटरेस्टिंग नॉवेल। आता हा इंटरेस्टिंग वर्ड अंडरलाइन केलेला आहे आणि यासाठी फ्रॉम द गिवन ऑप्शन्स म्हणजे काय? A, B, C आणि D दिलेलं आहे, त्यातलं ह्याचं पार्ट ऑफ स्पीच कुठलं आहे? आता ऑप्शन्स बघूया। A आहे वर्ब, B आहे ॲडजेक्टिव्ह, C आहे नाऊन आणि D आहे ॲडवर्ब। आता यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे। माय ब्रदर झालं इथे सब्जेक्ट, ही हॅज झालं इथे हेल्पिंग वर्ब, गिफ्टेड इथे झालेलं आहे V3 थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, मी झालं इथे ऑब्जेक्ट। परत आता जर याला आपण बारकाईनं बघितलं तर ॲन हे आर्टिकल होतं। आता इंटरेस्टिंग नॉवेल म्हटलं, आता नॉवेल हे नाऊन आहे। व्हॉट इज नॉवेल? हे नाऊन आहे आणि या नाऊन विषयीची एक्स्ट्रा माहिती आपल्याला कुठला वर्ड देतोय? हाऊ इज द नॉवेल? इंटरेस्टिंग, म्हणजे याचं विशेषण आहे। सो दिस इज अन ॲडजेक्टिव्ह, म्हणजे वर्ब होत नाही, नाऊन होत नाही आणि ॲडवर्ब होत नाही। या सेंटेन्स थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं कुठल्या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं पाहिजे। फंक्शन माहिती असेल तर तुमच्या लक्षात येईल। तर क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे ऑप्शन नंबर B, दॅट इज अन ॲडजेक्टिव्ह। म्हणजे इंटरेस्टिंग हा जो वर्ड आहे हा ॲडजेक्टिव्ह म्हणून या सेंटेन्समध्ये काम करतोय। सेकंड क्वेश्चन बघायचं आहे सगळ्यांनी। या पद्धतीनं देखील तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो। fill the correct form of the given word in the bracket from the given alternatives। म्हणजे ब्रॅकेटमध्ये जो वर्ड दिलाय त्याचा योग्य पार्ट ऑफ स्पीच, म्हणजे आता इथे बघा हा क्वेश्चन तुम्ही म्हणाल की पार्ट ऑफ स्पीच रिलेटेड कसा, तर इथे आपल्याला पार्ट ऑफ स्पीच त्याचं फंक्शन माहिती असेल तर त्यानुसार आपण चेंज करू शकतो। आता हॅज अ डॅश वॉज ह्यूज इन द कॅम्पेन आणि वर्ड दिला इथे ब्रॅकेटमध्ये कॉन्ट्रीब्यूट। हीच कॉन्ट्रीब्यूट येतं का? नाही येत। म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल आपण सगळे वर्ड्स तिथे टाकून बघूया। हिज कॉन्ट्रीब्युशन वॉज ह्यूज इन द कॅम्पेन, हिज कॉन्ट्रीब्युटेड वॉज ह्यूज इन द कॅम्पेन, हिज कॉन्ट्रीब्यूट वॉज ह्यूज इन द कॅम्पेन, हिज कॉन्ट्रीब्यूट्स। आता बघा इथे आपल्याला इथे याला सब्जेक्ट फॉर्ममध्ये घ्यायचं आहे, कारण इथे इकडे आलंय बघा तुमचं वर्ब, म्हणजे इथे कॉन्ट्रीब्युशन येतं बघा। नाऊन फॉर्म आपल्याला इथं पाहिजे। कुठला फॉर्म पाहिजे? ते आपल्याला नाऊन फॉर्म ऑफ कॉन्ट्रीब्यूट। त्यामुळे ए हे ऑप्शन करेक्ट आहे, ए ऑप्शन करेक्ट आहे। आता कंट्रीब्युटेड, कंट्रीब्यूट हे सगळे काय झालेले आहेत किंवा कॉन्ट्रीब्यूट्सचे हे सगळे वर्बचेच फॉर्म इथे दिलेले आहेत। म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2चं करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 2चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर A। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। क्वेश्चन नंबर 3 इज ऑन द स्क्रीन नाव। आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स। सेंटेन्स दिलेला आहे, त्यामध्ये एक वर्ड अंडरलाइन केलेला आहे। दे इमिडिएटली अप्रोच्ड मी फॉर हेल्प। आता इथे काय केलेलं आहे बघा, दे झाले सब्जेक्ट, दे झाले सब्जेक्ट, त्यानंतर इथे आपल्याला अप्रोच्ड जे आहे अप्रोच्ड, दिस इज V2। दे अप्रोच्ड, बट हाऊ डिड दे अप्रोच? इमिडिएटली। कसं अप्रोच केलं? त्यांनी लगेच
म्हणजे या अप्रोचला ते क्वालिफाय करते, वर्बला क्वालिफाय करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲडवर्ब. म्हणजे ए बी सी आणि डी मध्ये यामध्ये आपल्याला ॲडवर्ब दिसते. डी ऑप्शन, दिस इज द करेक्ट ऑप्शन. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, 99% मध्ये 99% केसेस आपल्याला एल वायच्या ह्या ॲडवर्ब दिसतात. 1% मध्ये काही वर्ड्स असतात एल वाय असून देखील ते ॲडवर्ब नसतात. तर क्वेश्चन नंबर 3चं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन समजून घ्या व्यवस्थित, त्यानंतर कुठलं ऑप्शन परफेक्ट बसतंय आणि तेच आन्सर तुम्हाला तिथे द्यायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 इज ऑन द स्क्रीन नाव. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट प्रेपोजिशन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, करेक्ट प्रेपोजिशन आपल्याला इथे फिल करायचं आहे. तुम्ही म्हणाल सर की पार्ट ऑफ स्पीचमध्ये सगळेच येतात आणि कुठल्याही पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे इथे तुम्हाला प्रॅक्टिस जेवढी होईल तेवढं करणं गरजेचं आहे. मी 20 क्वेश्चन्स हे एक प्रकारचं तुम्हाला लक्षात यावं की कुठले प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. आता प्रेपोजिशन हा पार्ट ऑफ स्पीचचा पार्ट आहे म्हणून असा प्रश्न दिलेला आहे. द फील्ड वॉज कवर्ड डॅश व्हाईट अँड शायनिंग स्नो. द फील्ड वॉज कवर्ड ऑफ येत नाही, इनटू नाही, डायरेक्शन नाही, विथ करेक्ट आहे. द फील्ड वॉज कवर्ड विथ व्हाईट अँड शायनिंग स्नो, बिटवीन येणार नाही, प्लेस नाही आहे, तर विथ येते, विथ. तर इथं काय पाहिजे आपल्याला, विथ इज इम्पॉर्टंट. तर इथे रिलेशन दिसतंय आपल्याला फील्ड आणि इथे स्नो मधलं, दॅट इज, आणि कशा थ्रू दिसतं आपल्याला, विथ थ्रू. तर क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 5. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन. करेक्ट प्रेपोजिशन नाही इथे आपल्याला, करेक्ट वर्ड म्हणा इथे, करेक्ट इथे मी लिहितोय, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड और करेक्ट वर्ड, करेक्ट वर्ड इथे टाकायचं आहे. तर इज दॅट नॉवेल बेस्ड ऑन डॅश आयलँड. थोडक्यात इथे काय करायचं, कुठला वर्ड परफेक्ट बसतोय तो आपल्याला बघायचा आहे. तर इथे हा वर्ड, बेस वर्ड इमॅजिन दिसतोय बघा. म्हणजे इज दॅट नॉवेल बेस्ड ऑन डॅश आयलँड. पहिलं दिलं इमॅजिनेटिव्ह, बी दिलं इमॅजिनेशन, सी दिलं इमॅजिन आणि डी दिलं इमॅजिनेटिव्हली. आता एकच वर्ड इथे बघा, इमॅजिन कसा फिरवलाय. आता इमॅजिन हे वर्ब आहे, आपल्याला वर्ब चालेल का, नाही. इथे इज दॅट नॉवेल बेस्ड ऑन, आता इथे ऑलरेडी दिलेलं आहे. इमॅजिनचं तुम्हाला जर नाउन फॉर्म करायचा तर तो इमॅजिनेशन होतो, इमॅजिनेशन. ओके. जर आपल्याला याचं ॲडजेक्टिव्ह फॉर्म करायचं तर तो इमॅजिनेटिव्ह होतो. जर याचं ॲडवर्ब करायचं तर तो इमॅजिनेटिव्हली होतो. मग इथे काय पाहिजे आपल्याला, डॅश आयलँड म्हटलंय, आयलँड काय झालं इथे, दिस इज अ नाउन. आपल्याला इथे काय पाहिजे मग, ॲडजेक्टिव्ह पाहिजे. ॲडजेक्टिव्ह कुठलं आहे तर ऑप्शन ए आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. इज दॅट नॉवेल बेस्ड ऑन इमॅजिनेटिव्ह आयलँड. नक्कीच व्यवस्थित समजून घ्या. क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज इमॅजिनेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. चूज द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द गिवन वर्ड. एक वर्ड दिलेला आहे आणि त्याचे पार्ट ऑफ स्पीच आपल्याला सांगायचे कुठले येतात. परसिव्हरन्स, स्पेलिंग देखील लक्षात घ्या. करेक्ट स्पेलिंग रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, त्यामध्ये हा वर्ड येऊ शकतो. परसिव्हरन्स म्हणजे रेग्युलॅरिटी, कन्सिस्टन्सी. परसिव्हरन्स काय आहे, PERSEVERANCE, परसिव्हरन्स. आता हे परसिव्हरन्स आहे बघा, नाउन आहे, वर्ब नाही, ॲडजेक्टिव्ह नाही आणि ॲडवर्ब देखील नाही. दिस इज अ नाउन. Perseverance is a noun. Perseverance is one of the qualities of the great leaders. बघा, म्हणजे इथे मी नाउन काय म्हणून यूज करतो, युसेजेस माहिती असेल ना तुमच्या लक्षात लगेच येईल की आपण वर्ब कुठे यूज करतो, ॲडजेक्टिव्ह कशासाठी यूज करतो, नाउन कशासाठी यूज करतो, ॲडवर्ब कशासाठी यूज करतो. आता इथे परसिव्हरन्स काय आहे, दिस इज अ नाउन. म्हणजे क्वेश्चन नंबर 6चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज अ नाउन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 7. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाइन वर्ड और वर्ड्स. इट इज वेल सेड दॅट वर्क इज वर्शिप, होप यू ऑल विल वर्क प्रॉपरली. बघा, हा क्वेश्चन थोडा वेगळ्या पद्धतीनं विचारलेला आहे. इथं सांगितलंय की आपल्याला हे जे अंडरलाइन केलेले वर्ड्स आहेत त्याचं पार्ट ऑफ स्पीच आपल्याला दिलेल्या ऑप्शन्समधनं बघायचं आहे. इट इज वेल सेड दॅट वर्क इज, आता इथे हे वर्क दिलेलं आहे पहिलं, हे वर्क. ओके.
आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये होप यू ऑल विल वर्क प्रॉपरली. आता बघा यामध्ये तुमच्या जर लक्षात आलं, आता इथे वर्क हे काय म्हणून काम करतंय बघा, इथे सब्जेक्ट, आणि सब्जेक्ट जेव्हा आपण घेतो त्यावेळेस सब्जेक्ट काय असतो आपला, नाउन किंवा प्रोनाउन. आता इथे नाउन आहे, वर्क इज वर्शिप, म्हणजे पहिलं हे नाउन आहे, म्हणजे आपलं ए आणि ए बी सी डी ऑप्शन्स बघा, ए मध्ये वर्ब दिलंय पहिलं आणि डी मध्ये वर्ब दिलंय, म्हणजे ऑप्शन्स कट झाले आपले. मग उरलं कुठलं आपलं बी आणि सी. होप यू ऑल विल वर्क, बघा विल वर्क यामध्ये देखील काय केलं, इथे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आहे विल प्लस V1, म्हणजे सेकंड याच्यामध्ये वर्ब म्हणून काम करत आहे. म्हणजे आपला आन्सर कुठला आहे, ऑप्शन नंबर बी. आपलं सी देखील कट झालंय. म्हणजेच काय, एका वाक्यामध्ये वर्क हे नाउन म्हणून काम करतंय, तर दुसऱ्या वाक्यामध्ये वर्क हे वर्ब म्हणून काम करतंय. अशा वर्ड्सला लक्षात घ्यायचं, कॅटेगरी चेंजिंग वर्ड्स असं म्हटलं जातं. एकच वर्ड वर्ब म्हणून काम करतो आणि नाउन म्हणून देखील काम करू शकतो. तर कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित समजून घ्यायचं. असा क्वेश्चन देखील येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे यामध्ये नाउन आणि वर्ब असं त्याचं फंक्शन आपल्याला इथं दिसतंय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 8. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड वर्ड्स. आय फॉरगॉट माय बॅग अंडर द टेबल. आता अंडर हा वर्ड काय आहे, कंजंक्शन, प्रोनाउन, प्रिपोजिशन और इंटरजेक्शन. आता तुम्ही एक यामध्ये बघा, एक आपण काय लॉजिक लावू शकतो. आय फॉरगॉट माय बॅग द टेबल, वाक्यच लक्षात येते का आपल्या, अंडर जर डिलीट केलं तर नाही लक्षात येत. थोडक्यात अंडर हा जो वर्ड आहे हा आपल्याला रिलेशन दाखवतोय, कशामध्ये, बॅगमध्ये आणि टेबलमध्ये. आणि रिलेशन दाखवण्याचं काम कुठले वर्ड्स करतात, तर प्रेपोजिशन्स. म्हणजे हे कंजंक्शन नाही, कंजंक्शन हे जॉईन करतं, प्रोनाउन नाही, प्रोनाउन हे नाउनच्या ऐवजी येतं. इंटरजेक्शन सरप्राईज दाखवतं, ते नाही. प्रेपोजिशन्स हे जे वर्ड्स आहेत दे आर लिमिटेड इन नंबर्स, म्हणजे खूप सारे नाहीत, हार्डली 200 250 नियर बाय असतील. म्हणजे ऑन असेल, इन असेल, बिटवीन असेल, अबो असेल, ओव्हर असेल, हे सगळे आपण ज्याला म्हणतो ते प्रेपोजिशन्स आहेत. म्हणजे या सेंटेन्समध्ये अंडर काय आहे, दिस इज अ प्रेपोजिशन. क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज अ प्रेपोजिशन. नेक्स्ट बघूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, मी जे प्रश्न सांगतोय प्रश्न तेवढंच एक्सप्लेनेशन फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी काय सांगतोय, काय एक्सप्लेन करतोय हे सगळ्यांनी समजून घ्या, तुमचे इथे डाउट्स देखील क्लिअर होतील. नाउ क्वेश्चन नंबर 9. आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द गिवन वर्ड अल्केमी. द अल्केमी, आता हा वर्ड काय आहे, तर इथे दिलंय ए वर्ब, बी कंजंक्शन, सी ॲडवर्ब, डी नाउन. कंजंक्शन तर नक्कीच नाही, वर्ब देखील इथे नाही आहे, सो दिस इज ॲक्च्युली अ नाउन, दिस इज अ नाउन. ॲडवर्ब देखील नाही आहे. क्वेश्चन नंबर 9चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, दॅट इज नाउन. अल्केमी हा जो वर्ड आहे दिस इज अ नाउन. म्हणजे बघा व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स कसे विचारले जाऊ शकतात त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 10. आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द गिवन वर्ड प्रोक्लमेशन. अनाउन्समेंट एक प्रकारची, प्रोक्लमेशन, प्रोक्लमेशन. बघा इथे TION दिसतंय, सिम्पली काही MENT, NESS, TION हे वर्ड्स काय दाखवतात आपल्याला, नेहमी नाउन असल्याचं दाखवतात. म्हणजे वर्ब नाही, कंजंक्शन नाही, ॲडवर्ब नाही, दिस इज अ नाउन. प्रोक्लमेशन हा वर्ड काय आहे, तर तो आहे नाउन. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 11. डॅश इज वर्ड दॅट प्रोव्हाइड्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन और अ प्रोनाउन. कशाला म्हणतो आपण, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला, बेटर टू राईट सिरीन गणेश. गणेश कसा आहे, सिरीन आहे. सिरीन म्हणजे कसा, शांत. ब्युटिफुल गर्ल, फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल गर्ल. या केसमध्ये गर्ल हे नाउन आहे आणि याविषयी एक्स्ट्रा माहिती काय देते आपल्याला, ब्युटिफुल. याला अशा याला काय म्हणतो आपण, ॲडजेक्टिव्ज. वर्ब नाही, ॲडवर्ब नाही किंवा नाउन नाही. सो करेक्ट ऑप्शन काय आहे, क्वेश्चन नंबर 11चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज ॲडजेक्टिव्ह.
ॲडजेक्टिव्ह. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचंय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12. लेट अस डेमोक्रॅटाइज नॉलेज, लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस, लेट अस शो कंपॅशन. आता बघा इथे काय दिलंय बघा, 3 वर्ड सांगितले आणि यातला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे कुठलं आहे करेक्ट. डेमोक्रॅटाइज म्हणजे काय येतं, SCISC बघा, हे शक्यतो वर्ब दाखवतं आणि या सेंटेन्समध्ये डेमोक्रॅटाइज वर्ब आहे, युनिव्हर्सलाइज वर्ब आहे आणि कंपॅशन हे नाऊन आहे. म्हणजे बघा वर्ब वर नाऊन असं कुठं आलंय, पहिलंच ऑप्शन आलंय वर्ब वर्ब नाऊन. हे सेकंड C आणि D काहीच त्या कुठलंच नाही आहे. एक लक्षात घ्या, यातला एक जरी वर्ड तुम्हाला आयडेंटिफाय करता आला ना, दुसऱ्याचा आपल्याला गेस. आता बघा तुम्हाला समजा कंपॅशन वर्ड माहिती आहे, दॅट इज अ नाऊन. बघा ना, तुमचं नाऊन म्हटलं तर शेवटचं ऑप्शन नाऊन कुठं दिसतंय, 2च याच्यात दिसतंय, A आणि D मध्ये, बरोबर, A आणि D मध्ये. मग त्या केसमध्ये B आणि C तुमचं कॅन्सल होतंय, A आणि D मध्ये मग परत दुसरा वर्ड आहे, वर्ब वर्ब होतंय का. सेंटेन्स ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. सेंटेन्स ॲनालिसिस आलं ना, पटकन आयडेंटिफाय होऊ शकतं कुठल्या याला वर्ब बनायचं, कशाला नाऊन बनायचं, कशाला ॲडवर्ब बनायचं आणि बाकीच्या पार्टचं स्पीच. तर इथे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज वर्ब वर्ब आणि नाऊन. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. डेमोक्रेसीचं हे दिस इज द वर्ब फ्रॉम डेमोक्रॅटाइज, युनिव्हर्सलाइज. हे तुम्हाला हे देखील लक्षात आलंय की वर्ड फॉर्मेशन रिलेटेड पार्ट येऊ शकतो इथे. म्हणजे बघा एकाच वेळेस काय काय स्टडी करू शकतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 13 इज ऑन द स्क्रीन नाव. आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द गिवन वर्ड ट्रँक्विलिटी. ट्रँक्विलिटीचे काय ऑप्शन दिलेत बघा, A, B, C आणि D. नाउन, कंजंक्शन, ॲडवर्ब आणि वर्ब. दिस इज अ नाउन अगेन. कंजंक्शन नाही, वर्ब नाही, ॲडवर्ब नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंग्लिश लँग्वेजमध्ये म्हणजे त्याला लिमिट नाही, लगेच आपण सांगू शकत नाही एवढेच आहे. जसं की आपण ज्याला म्हणतो आपण नाऊन असेल, त्यानंतर तुमचं ॲडवर्ब आहे, त्यानंतर व्हर्ब आहे आणि ॲडजेक्टिव्ज आहेत. यावरच सगळा खेळ आहे. हे सगळे कॉन्टेंट वर्ड्स आहेत. म्हणजे तुम्हाला हे खूप दिसतील, परंतु कंजंक्शन, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन हे जे आहे हे कमी आहे. लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येणं गरजेचं आहे की कशावरती आपला फोकस असू शकतो यामध्ये. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 13चा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज नाउन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 14 इज ऑन द स्क्रीन नाव. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड. वाव, यू हॅव स्कोर्ड आउट ऑफ मार्क्स इन द एंट्रन्स एक्झामिनेशन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा इथे हे आलं, इथे बघा एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे दिस इज इंटरजेक्शन, सरप्राइज और सम काइंड ऑफ स्ट्रॉंग फिलिंग. वाव, यू हॅव स्कोर्ड आउट ऑफ मार्क्स इन द एंट्रन्स. आणि क्वेश्चन नंबर 14चा आन्सर आहे ऑप्शन डी, दॅट इज इंटरजेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 15. डॅश आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाउन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. आता प्रोनाउन्स बघा कुठले आहेत. प्रोनाउन्स म्हणजे काय, दे आर युज्ड इन्स्टेड ऑफ नाउन्स, यू कॅन से. नाव ऑप्शन ए, ओ, ब्राव, वाव हे इंटरजेक्शन्स आहेत. बट अँड इफ हे कंजंक्शन्स आहेत. इन, ॲट, ओवर हे सगळे प्रेपोजिशन्स आहेत. उरलेलं बी ऑप्शन करेक्ट आहे. ही, वी, यू, आय आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाउन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. सो करेक्ट आन्सर ऑफ ऑप्शन नंबर correct answer of question number 15 is option B, he, we, you and I. Next question बघूया आपण. Question number 16. Identify the part of speech of the underlined word. Coronavirus brought a depressing period in our life. बघा करंट सिच्युएशन वरती सेंटेन्स दिलेले मी. कोरोना व्हायरस ब्रॉट अ डिप्रेसिंग पिरियड. पिरियड हे काय इथे नाऊन आहे, नाऊन. आणि तो कसा आहे, डिप्रेसिंग आहे. दिस इज डिप्रेसिंग. व्हॉट इज डिप्रेसिंग देन? दिस इज अन ॲडजेक्टिव्ह बिकॉज इट इज गिविंग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट पिरियड. ओके, सो कोरोना पिरियड, राईट. सो ॲडवर्ब नाही आहे, नाऊन नाही आहे. सो दिस इज नॉट इवन अ वर्ब, दिस इज अन ॲडजेक्टिव्ह. सो क्वेश्चन नंबर 16चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, दॅट इज ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 17.
Identify the part of speech of the underlined word or words. Dr. Kalam's friends discussed on the discoveries and inventions. बघा हे दोन वर्ड्स आहेत इथे अंडरलाइन केलेले, डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन्स. तर डिस्कवरीज इन्व्हेन्शन्स दोन्ही वर्ड्स हे नाउन आहेत. बोथ द वर्ड्स आर नाउन्स. म्हणजे ए ऑप्शन नाही आहे, सी नाही आहे आणि डी देखील नाही आहे. सो विच इज द करेक्ट ऑप्शन? दॅट इज नाउन. नाउन डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन्स. डिस्कवरी अँड इन्व्हेन्शन. ओके, इथे प्लुरल केलेलं आहे त्याला. सो क्वेश्चन नंबर 17चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज नाउन. नाउन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 18. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड और वर्ड्स. स्पिरिच्युअलिटी टेक्स केअर ऑफ ह्युमन सोल. स्पिरिच्युअलिटी आता इथे सब्जेक्ट म्हणून काम करतोय बघा स्पिरिच्युअलिटी. आणि जेव्हा आपण सब्जेक्ट म्हणून काम करत असेल हे कशाचं फंक्शन आहे? दॅट इज द फंक्शन ऑफ नाउनचं फंक्शन आहे. दॅट इज द फंक्शन ऑफ नाउन. सो इथे हे नाउन आहे, नॉट वर्ब, नॉट ॲडजेक्टिव्ह, नॉट इवन ॲडवर्ब. सो दिस इज स्पिरिच्युअलिटी या सेंटेन्समध्ये नाउन म्हणून काम करते. सो क्वेश्चन नंबर 18चा आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज नाउन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 19. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स. प्लीज डेव्हलप युअर रिअलिस्टिक अप्रोच. कसा अप्रोच? रिअलिस्टिक. म्हणजे अप्रोच हे नाउन झालं आणि त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती आपल्याला कुठला वर्ड देतोय? रिअलिस्टिक. आणि जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असेल दॅट इज कॉल्ड an adjective, not adverb, not noun, not verb. So this is an adjective. So question number 19 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, that is adjective. वर्डचे स्पेलिंग देखील बघत चला. लास्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 20 is on the screen now. Identify the part of speech of the underlined word or words. The predicament captured the attention of all the doctors. आता इथे बघा, द प्रेडिकामेंट कॅप्चर्ड द अटेन्शन ऑफ. आता द प्रेडिकामेंट इथे काय दिलेलं आहे बघा, आणि कॅप्चर्ड द प्रेडिकामेंट कॅप्चर्ड, त्यानंतर वर्ब आलाय. म्हणजे हे पहिलं जे आहे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट काय असतं आपलं? सब्जेक्ट इज ऑलवेज अ नाउन और अ प्रोनाउन. मग हे नाउन आहे, MENT आलेलं आहे. आणि कॅप्चर्ड हे V2 आहे, म्हणजे वर्ब आहे. म्हणजे पहिलं नाउन आणि दुसरं वर्ब. आता पहिलं नाउन आणि दुसरं वर्ब म्हटल्यानंतर आपला ऑप्शन बी करेक्ट आहे. दोन्ही नाउन नाउन नाही, एक ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब नाही, किंवा वर्ब नाउन नाही, तर ते नाउन आणि वर्ब आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 20चा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज अ नाउन अँड वर्ब. सो डिअर स्टुडंट्स, आय एम शुअर दॅट ऑल दिस क्वेश्चन्स विल हेल्प यू इन युअर एक्झामिनेशन. सगळ्यांनी चॅनलला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अँड मेक शुअर दॅट यू सबस्क्राईब द चॅनल. ऑल्सो press the bell icon to stay tuned with me. Thank you so much.